नमस्कार मंडळी. चला तुम्हाला मागच्या वेळेला बोलल्याप्रमाणे आता आम्ही जी नवीन प्लॅन होता तो आहे वैष्णवदेवीचा. तर आज आम्ही जे केदारनाथला होते त्यातले आम्ही तिघजण म्हणजे सचिन दुरी, मी विशेषमध्ये नव्हता यावेळी आला आहे आणि चेतन पाटील. पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे 7 दिवसाच्या टूरवरती. तर चला आता आम्ही बँड्रा टर्मिनलला पोहोचतो आहे. आता ट्रेन पण लागली आहे. आता थोड्या वेळात सुटेल आता इकडनं. आता जाऊन आम्ही तिकडे बघतो कुठे काय आहे आणि पुढचा प्रवास तुम्हाला पार्टमध्ये बघायला मिळेल. तर नक्की माझी व्हिडिओ बघा. चला तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. व्यवस्थित सगळे निवांत, थंडगार. आता डायरेक्ट कटरा भेटू. डायरेक्ट कटराला वैष्णोदेवी. तर आमचा 2 दिवसाचा ट्रेनचा प्रवास आहे. तर मी काही जास्त दाखवू शकत नाही. आता मी ते स्टॉप करतो. पण नाही मध्ये मध्ये जेवणाचं वगैरे म्हणून दाखवत जाऊ. मध्ये मध्ये आम्ही उलट तुमच्याशी दुनियादारीच्या गोष्टी करू. मंडळात कशी एकमेकांची वाजवतो आम्ही, बाकी सगळे जनरल सगळीकडे सब कुछ. त्या ट्रेन मध्ये काय काम नाही, हेच सगळं चालणार आहे. उद्या पोहोचणार ना आम्ही, तोपर्यंत अभी यही चलेगा भाई. तुमको हर एक स्टोरी बताएंगे हम, कैसा क्या क्या किया हम लोग, कैसे हम लोग ने प्लॅन किया, कशी आता आम्ही वैष्णोदेवीला जाणार, त्यासाठी काय काय केलं, बुकिंग्स आणि सनी ते सगळे डिटेल्स. सगळ्या डिटेल्स तुम्हाला खाली मी कमेंट बॉक्स आणि लिंक मध्ये टाकील. तिकडे नक्की जावा. तर चला. नाही खरं ना. आणि आता एज काय तुझं किती रे? 32. मग 30 मग दिस इज राईट टाइम. 2 वर्ष 27-28 मध्ये झालं. तू याला सांग तुझं खरं मत काय? ऍक्च्युली खरं हे जे नाही म्हणतात त्यांच्याबद्दल तुझं खरं मत काय? त्यांच्या मनात लग्न करायचं होकार असतो म्हणतो. त्यांच्या तोंडावरती राबवल्यावर की मी असं दाखवतात की मी सगळं जग बघितलंय आणि मला नाही करायचं, मला नाही करायचं, मला करायचंय, मला करायचंय, मनामध्ये असतं करायचंय, मला नाही करायचंय, मला नाही करायचं. हे कसं आहे माहित आहे की हे मनात बोलून किती काही केलं तरी त्यांना ते करावंच लागतं. तुला माहितीये का? आणि जे बोलतात ना की मला लग्न नाही करायचं, त्यांच्या मोबाईल मध्ये ते जीवनसाथी.com ते सगळे ऍप डाउनलोड केलेले असतात. सकाळ संध्याकाळ कोण आले नवीन पण तू विचारशील ना तुला लग्न करायचं? नाही मला नाही करायचं. पण जीवनसाथी मध्ये कोण आलं नाही फक्त. आता आमची जेवणाची वेळ झाली आहे. मस्त पैकी मिक्स नको राईस बंड्या साहेबांनी घेऊन आले. चिप्स राईस. कुठे? येस. टाइम स्टार्ट्स नाव. इट्स लंच टाइम. आम्ही मेंढीकोट खेळतोय. मेंढीकोट खेळता खेळता राज ठाकरे बाहेर गेलाय आणि बराच वेळ झाला आलेला नाही. आम्ही इथे स्टेशन बघा कुठलं आहे? सुरत. ती बघा ती बाई वाट पण बघते ती बघा. आम्ही मेंढीकोट खेळतोय. हा कुठच्या दुसऱ्या मेंढीकोटच्या मागे गेलाय. आता बघा गेम थांबला अर्ध्यावरती आणि आम्ही एक कोट चढवलाय चेतन आणि सनीवरती. तर आता आमच्या मंडळामध्ये एक लहान सदस्य जॉईन झालाय. त्याला पण आमच्या सोबत जॉईन व्हायचंय. आता 5 जण आहे आम्ही. 1 2 3 4 5. अवधूत येणार होता पण त्याचा भाड आला त्याच्या बदली. काही हा श्री. तर आता आम्ही पोचले लुधियानाला आणि इकडचे जे छोले कुलचे आहेत ते आम्ही आता खातोय. 4 घे विकी. 4 ऑर्डर दे. आणि बंड्या साहेब बघतायत हा काय कोण ढापताय की नाही काय. हा मी घेऊन येतो. हा तो बाय. ही व्यक्ती म्हणते मी भोरत नाही पण अरे झोपेचा खोबरं करते रात्रीचा.
भूत आहेत भूत. तरी म्हणतो की मी अजिबात घोरत नाही. आम्ही कसे झोपतो ना आमचं आम्हाला माहिती. अजिबात झोपलो नाही आम्ही. हालत खराब करून टाकली. 8 दिवस कसं होणार आमचं काय माहिती. आम्ही चालू आहे. आम्ही आतमध्ये बसलो आहे. मी सनी सचिन सगळेजण आणि चेतन 1 तास झाला बाहेर उभा आहे आणि तो 1 तास काय करतोय ना ते आपण बघूया. काय चेतन आज कधी येणार? हे चेतन 1 तासात या आतमध्ये. आम्ही आत तुम्हाला काय वाटतं हा कोणाशी बोलतोय लास्ट 1 तासापासून? नंतर गेस करून कमेंट मध्ये लिहा कोणाशी बोलतोय. थोडंच अंतर राहिले आमचं. हे बघा सगळे निवांत. बराच वेळ झाला गाडी. अशा प्रकारे आमचा जम्मू तावीला पिझ्झा आलाय आणि आता आम्ही पिझ्झा खायला चालू. चला पडेल ते. चला भारतीय रेल्वेची नवीन उपक्रम खूप छान आहे. पिझ्झा बाई इटालियानो होऊ दे खर्च. मंडळ आहे श्रीमंत. फायनली मी आता पोहोचलो आहे वैष्णोदेवी स्टेशनला. आणि टेम्परेचर आहे. टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर काहीतरी 6 का 7 असेल. किती झाले? 11 झाले. 11. अशा प्रकारे आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो आहे. आणि समोर आहे अर्धकुवारी. आता आम्ही चाललो आहे वैष्णोदेवीतील कटरा बाजारमध्ये. आणि समोर
समोर आहे ते वैष्णवीचा डोंगर आहे. अरे गर्दी बघ भाई, दादर मार्केट आहे तर समोर बघ. तुम्ही लोक चालता नाही. कटरा मार्केट में, कटरा मेन मार्केटमध्ये आहोत आपण आणि सगळेजण शॉपिंगचा आनंद घेत आहेत. ही सगळी दुकानं आहेत. त्याच्यात अक्रोड आहे, मग बदाम आहे, प्रसाद आहे, सगळं आहे. ऑल थिंग्स. तेव्हा असे ड्रायफ्रूटचे शॉप्स आहेत ज्याच्यात तुम्हाला अक्रोड सगळा घेऊन जावायचा आहे. सगळा घेऊन जायचा, सगळा सगळा घेऊन जायचा. बॅग घेऊनच आलेत शनिवार. बॅगेची भरून जावायचं आहे उरणला. आम्ही पूर्ण मार्केट फिरतो तोपर्यंत. मोठे मोठे शॉप्स आहेत एकदम. सुभाष ड्रायफ्रूट, आणि हा आमचा बघा न्यू हेअर स्टाईल. 200 रुपयात केस लावून भेटतील. काल बंद एका टाकलं दही. ते एका टाकायला सांग. बिना दही का लीजिए. हाँ जी जी. आप दही लेंगे? तर आता आम्ही कपूर स्वीट्समध्ये. कपूर स्वीट्स. आणि आम्ही ते घेतलं आहे काय हे चाट आहे. चाट आलू टिक्की छोले और आलू टिक्की छोले चाट विथ दही. आम्ही ॲक्च्युली ठरवलं आहे की इकडचं आम्ही स्ट्रीट फूड एन्जॉय करणार आहे. तर आता आम्ही चालू होतं खाऊन थांबतो. लाजवाब, जबरदस्त. सुबह है. आएंगे तो जरूर खाइए. तर आम्ही आता खातो. पटापट पुढे पण डिश तुम्हाला दाखवणार आहे नवीन नवीन डिश संपवायला पाहिजे. गरमा गरम ये देखिए. बाप आ रही है बाप. एंजॉय. आम्ही आलो जलेबी खायला. एक सिंगल पीस एक घेतो आधी आणि ती पण घेतो. सांगा ना. एक प्लेट पनीर जिलेबी, एक सिंगल पनीर जिलेबी आणि एक प्लेट गरम जिलेबी. आता आम्ही खाणार आहे पनीर जिलेबी. ते वेगळाच आयटम आहे. गरम आहे जास्त. कशी वाटली? समथिंग डिफरंट. आता आम्ही खातोय राज कचोरी. हा अन्नपूर्णा रेस्टॉरंट. व्यवस्थित खावा. पटापट खावा रे. हा कसं वाटतंय? बढ़िया बढ़िया. मजा आ गया. दही असल्यामुळे आपण खातो. आता आम्ही खातोय गाजर हलवा. ताजा ताजा बनवतोय भाई. हा बघा.
आणि हा आमच्या डायरेक्ट डिशमध्ये. राजो राजो आम्हाला आहे ना डायबिटीस होण्याची शक्यता आहे. काय वाटतं? अजिबात नाही होणार. जिमला जाऊन आम्हाला घाम काढायला लागणार आहे. आज खातो आता आम्ही सध्या. चला खाऊया. खा खा खा. चला आता पुढे जाऊया. तर आम्ही जेवायला मटर पनीर, दाल तडका, मुळा गाजर, थोडा आणि पनीर पराठा आलाय. आलू गेले रोटी बटर वाली और सादी ना? रोटी सादी. दो ही लेना भाई. रुकना थोड़ी देर के बाद बोल रहे हैं खत्म होने. तर 2 दिवसाचा प्रवास करून आज आम्ही आता पोहोचलो आहे हेलिपॅड टर्मिनल कटराला. फॉलोइंग इन्स्ट्रक्शन आहेत. तिकीट काउंटर, ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि आहे टर्मिनल. पहिलं इथे व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तिकडे RFID कार्ड, त्याच्यानंतर तुमचं तिकडे वेट चेक होणार. त्याच्यानंतर आपली गाडी येते न्यायला. त्या गाडीने आपल्याला ते कुठेतरी जायचं. अरे भाई मैं आगे से निकलवा के लाया था. हॅलो गाईज, तुम्ही जर हेलिकॉप्टरने जाणार असाल तर तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन ऑफिसला यायचं. पहिलं व्हेरिफिकेशन काउंटर नंबर 1 व्हेरिफिकेशन काउंटर. व्हेरिफिकेशन काउंटर झाल्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन काउंटरला जायचं. मग ते तुमचं वेट करणार आणि तुम्हाला अलॉटमेंट करणार की तुम्ही आता फायनल झालेला जाण्यासाठी. मग तुम्ही यात्रा पर्ची जी बनवलेली आहे ती यात्रा पर्चीवरनं तुम्हाला RFID कार्ड. RFID कार्ड, हे RFID कार्ड आहे. असं RFID कार्ड देणार आणि मग तुम्हाला अनाऊन्स केलं नाव की तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसून चॉपर से डायरेक्ट दर्शन को. जय माता दी. जय माता दी. आता आम्ही हेलिकॉप्टरने वरती आलेलो आहोत. आता हेलिकॉप्टर झालं, आता दर्शन, मग पुढे भैरवनाथ बाबा. हेलिकॉप्टर इज कमिंग. हा भाई आवाज आला. फायनली आम्ही पोहोचलोय. अवघे 5 मिनिटांमध्ये आल्यावरती. एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि दुसरं म्हणजे मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही. बस डायरेक्ट चढलो इकडे आलो. आता आम्ही साधारण 2-3 किलोमीटरचं अंतर आहे ते आम्ही कव्हर करू आणि जाऊ. चला पटापट जाऊया आता. तर अशा प्रकारे आम्ही वैष्णवी देवीला वरती पोहोचलोय आणि बघू शकता फक्त आम्हीच. अरे गर्दीच नाही आहे रोडवरती. भाई आमचं नशीब भाई लय भारी आहे, जबरदस्त. अरे बापरे, घोडा आला. घोडा आला. इकडे सुद्धा केदारनाथ सारखंच आहे पण जरा स्वच्छ आहे. बस अंगावर येत नाही ते घोडे. बाकी हा भाई हा नाही. अरे यार थोडं झूम करायचं होतं ना. केला झूम बिम. तर सिद्धेश पाजी तुम्हाला कसं वाटलं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स? सुपर से भी ऊपर. जय माता दी. जबरदस्त एक्सपिरियन्स. 2200 रुपये घेतात पण एक्सपिरियन्स खूप छान आहे. 3 मिनिटांमध्ये आलो सर. हा. 4 मिनिट बस. तुम्ही जर मुंबईत जर उडायचं बघाल तर आपल्याला ते वरीचं गटर वगैरे दाखवतील. त्याविषयी इकडे या, 2200 रुपयामध्ये तुम्हाला सगळं दाखवतील. तर चला, जय माता दी. होय, आपण जॅकेट तर का आणले नाही. व्ह्यू बघू शकता. तर आम्ही फायनली 1 किलोमीटर प्रवास केलाय. आता हे समोर दिसते ना ते देऊळ आहे, इकडे जाणार. ओके, इकडनं असं जाऊन असं
आणि क्लायमेट पण बघा, ऑसम. काय क्लायमेट आहे बघ ना. हम रुके नहीं ना ज्यादा, चलते बोल. आमचा वैष्णोदेवी दर्शन झालेलं आहे व्यवस्थित. आता आम्ही जातोय रोपवेने भैरवबाबाला जाऊन येणार. मग आम्ही जेवणार. भैरवबाबाची जायची तिकीट किती आहे? भैरवबाबाची रिटर्न रोपवे तिकीट आहे 100 रुपये. ओके, तुम्ही 100 ऑनलाईन बुक केली? रुपयाची तिकीट काढा ऑनलाईन. तुम्हाला डायरेक्ट एंट्री. तिकीटला खूप गर्दी असते मॅन्युअल काढायला जाल तर. इथे येऊन डायरेक्ट ऑनलाईन तिकीट ठेवा. डायरेक्ट दर्शन फटाफट सुपरफास्ट का. ओके. 100 रुपये में आके जाके रिटर्न. ओके, थँक्यू. तर आता आम्ही चाललोय रोपवे. काय भारी. चला आता आमचा नंबर आहे. आम्ही चाललो रोपवेला. हे दरवाजे उघडे आहे. जलंधर अंदर चलो, अंदर चलो. नाही मला तिकडे गेट से सभी लोग दूर रहना, गेट पे कोई कुछ नहीं करेगा. चलो जाने दो. जय माता दी. वो आना था, वो लाइन में खड़े ना आराम दो. अब अपने साथ चलाओ दो उनको आराम से. पूरा मजा था. 100 रुपये दिए हो ना. कहाँ मजा ये अरे अलग पकड़ के रहो. फुल स्पीड आली होती. फुल स्पीड. आराम से भाई, आराम से भाई, आराम से भाई, आराम से भाई, आराम से, आराम से भाई. ओ व्यू हा ना, व्यू घेऊ दे. हे वैष्णोदेवी. हे तुम्हाला रेड कलरचं दिसतंय ना, तिकडे ती गुफा आहे. हे बघा इथे हे जे दिसतंय ना, हे वैष्णोदेवी दिसतं तुला ते. आता आम्ही भैरवबाबाचे येतो. हे वैष्णोदेवी आहे. चला वी आर ऑन टॉप. हे वैष्णोदेवी. रेड कलर is there is a cave. तर अशा प्रकारे आमचा वैष्णोदेवीचा प्रवास आज इथे संपलेला आहे. पण दुसरा प्रवास आमचा उद्या चालू होणार आहे. तर हा पहिला पार्ट मी इथेच संपवते. आता आम्ही उतरायला घेतलं आहे खाली, कारण की जातानाच आम्ही हेलिकॉप्टरचं नाही काढलं आहे. आता पटापट उतरतो आम्ही खाली. तर जेवू इथे मध्येच, मग रूमवर जाऊन जरा फ्रेश होऊ आणि उद्याचा प्लॅन दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय माता दी.